श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनेही सांगितली आहेत. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 1 मार्च. आजचे बोधवचन. जो माणूस प्रपंचातला आपला अनुभव जमेस धरीत नाही तो कशानेहीच शहाणा होत नाही. श्रीराम. प्रपंच आणि परमार्थ ही मानवी जीवनाची परस्पर पूरक अशी अंगे आहेत. दोन्ही अंगांनी जो माणूस यशस्वी होतो त्याचं जीवन धन्य होय. प्रपंच हा परमार्थाचा पाया आहे. नेटका प्रपंच केला तरच तो परमार्थाला पूरक ठरतो. माऊली म्हणते, जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परमार्थ पुसशी काही. परमार्थात लागणारी श्रद्धा, निष्ठा, नीतिमत्ता, दैनंदिन जीवनातील शिस्त, सद्विचार, सदाचार, क्षमा, शांती, दया, परोपकार इत्यादी सद्गुणांची प्राप्ती प्रपंचात करता येते. यासाठी माणसाने दूरदृष्टीने प्रपंच केला पाहिजे. अनुभव संपन्न व्हायला हवं पाहिजे. अनुभव स्वतःचे तसेच दुसऱ्याचेही बरंच काही शिकवतात. त्यामुळे जीवनाला सुंदर घाट देता येतो. आपण अनेक अनुभव घेतो. अनुभवांच्या सागरातच आपलं वास्तव्य असतं. अनुभव हे वैयक्तिक, कौटुंबिक, सांस्कृतिक आणि समाज जीवनातील असतात. काही निसर्गाचे तर काही इतिहासाच्या पानातील असतात. रोजचं जीवन जगताना, कुणाशी संवाद साधताना, संघर्ष करताना, प्रवास करताना अगदी प्रत्येक श्वासाला अनुभव येत असतात. खरं तर अनुभव हे आपले पहिले शिक्षक आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव, यानंतर अनुभव देवो भव असा क्रमांक लावायला प्रत्यवाय नसावा. असे अनुभवाचे श्रीमंत आणि ऐश्वर्यशाली भांडार सभोवताली असताना जो कणभरही काही शिकत नाही तो अन्नपूर्णा मंदिरात राहून उपाशी आणि गंगेच्या तीरी असून तृषार्त असा शापित जीवच होय. प्रपंचातला आपला अनुभव जमेस धरीत नाही तो कशानेच शहाणा होत नाही. हे श्री महाराजांचं म्हणणं म्हणजे एक निर्विवाद सत्य आहे. मनुष्य योनी ही मोक्षदानी आहे. इतर योनींना मोक्षाचा अधिकार नाही. त्या सर्व भोगयोनी आहेत. देवांना सुद्धा मोक्षमुक्तीसाठी मानव देहच हवा असतो. पुण्य आहे तोवर स्वर्गसुख मिळते, अन्यथा क्षिणे पुण्ये मर्त्यलोकम विशन्ति. अशा असाधारण मानवी देहाचं सार्थक करण्यासाठी साधकाने प्रयत्नशील व्हावे. असं न करता जो प्रपंच करतो तो त्याचं जीवन व्यर्थ घालवतो. त्याचं वर्णन श्री समर्थांनी दासबोधात मोठं प्रत्ययकारी केलं आहे. स्वस्वरूपाला जीव विसरतो म्हणजे तो अज्ञानी होतो. स्वस्वरूपाची ओळख म्हणजे आत्मसाक्षात्कार. त्यासाठी मी देह नाही, मी आत्मा आहे हे ज्ञान हवे. देहबुद्धीचा नाश व्हायला पाहिजे. जन्मभर माणूस सुखासाठी धडपडतो पण दुःखच वाट्याला येते. आलेला अनुभव जमेला धरला तर त्याला हे समजेल की आपले ध्येय चुकीचे होते.
अनुभवाकडे दुर्लक्ष केल्याने तो आजन्म दुःखच भोगतो. श्री समर्थांच्या मते स्वार्थामुळे संसारी माणूस आमरण साचेबंद जीवन जगतो. जन्म, बालपण, विवाह, कौटुंबिक समस्या, मुले, मुली, त्यांचे विवाह, पैसा, आजार, लौकिक, रोग, म्हातारपण आणि मृत्यू असं प्रापंचिकांचं जीवन बंदिस्त असतं. वासना आणि स्वार्थ यांचा धुमाकूळ चालतो. वासनेतच जन्म आणि वासनेतच मृत्यू. जन्ममरणाच्या चक्रातून सुटण्यासाठी तो काहीच करत नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम अशी अवस्था होते. प्रापंचिक अनुभवाने तो शहाणा होत नाही. विवेक आणि विचार यांची संगत नाही. सद्ग्रंथ वाचन, सत्संग याचं महत्त्व वाटत नाही. त्याचा उद्धार कोण करणार? उद्धरेत आत्मना आत्मानं ही त्याच्या गावीही नाही. त्याचा जन्म व्यर्थ जाणार नाही का? म्हणून जो माणूस प्रपंचातला आपला अनुभव जमेस धरीत नाही, तो कशानेच शहाणा होत नाही. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.